आपला गरमागरम भात, कांदा, टोमॅटो आणि ही बनवलेली आपण झटपट कुकरमधली मसूरची आमटी। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जाऊन माझ्या पेजला फॉलो करा। अख्खे मसूरची रेसिपी बघणार आहोत, झटपट बनवणार कुकरमध्ये। तर हे 1 वाटी मी मसूर घेतले होते, हे रात्रभर भिजत टाकले। तर हे 3-4 पाण्याने मी चांगले धुवून घेतले आहेत। तर चला बघूया याची रेसिपी। कुकर ठेवला आहे गरम होण्यासाठी। तर कुकर गरम झाला आहे, तर आपण तेल टाकून घेऊया। त्याच्यामध्ये तेल गरम झालं आहे, तर आपण जिरं टाकून घेऊया 1 चमचा। आपण 2 तेजपत्ते आणि 1 जाडी इलायची टाकून घेऊया। तर 1 मोठा बारीक चिरलेला कांदा तो पण टाकून तेलावरती थोडं लालसर होईपर्यंत परतवून घेऊया। अद्रक, लसूण आणि मिरची घेतली आहे, बारीक कुटून घ्यायची आणि टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये। तेलावरती थोडी परतवून घ्यायची। कांदा आपण सोनेरी कलर येईपर्यंत परतला आहे। त्याच्यामध्ये अद्रक, मिरची, लसूण कुटून टाकला आहे। तर 1 टमाटर टाकून घ्यायचा, तो पण तेलावरती परतवून घ्यायचा। मध्ये हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा, धने जिरे पावडर, चमचा लाल तिखट, गरम मसाल्याची पावडर। मसाले टाकल्यानंतर तेलावरती थोडे परतवून घेऊया। जास्त करपवायचे नाही, तर मसाले आपले करपले जातील। झटपट बनते आणि ह्याला आपण मसूर आहेत ना ते टाकून घेऊया, व्यवस्थित एकजीव करून घेऊया। पण ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आणि मी ह्याला कुकरचं झाकण मारून बारीक गॅसवर 3 ते 5 शिट्ट्या, 4 ते 5 शिट्ट्या आपण करून घेऊया। ही मसूरची भाजी किंवा आमटी असं झालेली आहे इथे। हे बघा, वरून अशी कोथिंबीर टाकायची। वाफ येते ना, त्याच्यामुळे माझ्या कॅमेऱ्यावरती येते। हे बघा,